खाली करायचं. आता परत सगळं एकदा करायचं. या साईडला सगळं पण राहील. यासाठी सगळ्याला बसलं ना लेक्चर करायचं. लेक्चर करण्यासाठी गुड करा. कोणाला घ्यायचं? ठीक आहे, श्रद्धा पण आहे. चला तुला टास्क दिलता ना मी. अरे काल तर केलं का तुम्ही रिझॉल्व इश्यू? काल 3 असाइनमेंट दिलते मी. रिझॉल्व म्हणजे काय? मी तुझं झालं रिझॉल्व? डिलीट केलं सगळं जे ऑलरेडी होतं ते. आणि तुमच्या लेक्चर मध्ये बघून सगळं केलं होतं. मग आलं का? करेक्ट आलं डेटा? ठीक आहे. तर रिलेशन काहीतरी चुकलं जे होतं ना त्यात शोधायचं होतं. मग तुला कळलं असतं तू कुठलं काय चुकलेलं. काय झालं चुकलं नव्हतं, काय ऑलरेडी इनबिल्ट करेक्शन होते, डिलीट केले नव्हते. तर तुला ते प्रॉपर लिंक भेटली का? कुठली नव्हती डिलीट केली की कुठल्या रिलेशन ते माहित असायला पाहिजे ना. एनिवेज फोटो घ्यायचं मग कम्पेअर करायचं की हा कसं कळणार कुठं चुकलेलं. ठीक आहे. अजून एक होतं ते शोधलं का? फोल्डर सब फोल्डर नाही. ठीक आहे. अजून एक होतं हे तर मी मेसेज मध्ये टाकलं म्हणून हे केलं का? ठीक है. तो अभी जो विजुअल्स में फर्स्ट लाइन है ना तिथं होवर कर ऋषभ. नाही वाटलं त्याला, नाही वाटलं तुझं एकदा बघ. ठीक आहे ऐक ना ते म्हटलं. हा ठीक आहे. काय काय माहिती जाऊ दे. ते होवर कर ना व्हिज्युअलायझेशनचं फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन तिथं राईट. हा खाली 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 फर्स्ट. हा स्टॅक्ड बार त्याच्यानंतर स्टॅक्ड कॉलम त्याच्यानंतर क्लस्टर्ड बार त्याच्यानंतर क्लस्टर्ड कॉलम 100% स्टॅक्ड 100% कॉलम. हे 6 व्हिज्युअल्स तुम्हाला ऋषभ शिकवणार आहे आता कसं यूज करतात. ठीक आहे. चलो ऋषभ स्टार्ट. स्टॅक्ड बार. स्टॅक्ड बार भूमी इथे क्लिक केलं. हा ऐक ना एक नवीन शीट उघड तिथं प्लस कर. डोकं लावलं नवीन शीट मध्ये नवीन केलंय. गुड. हा आता करून दाखव कसं केलं. जोरात बोला इथं माझं रेकॉर्ड होते. स्टॅक बार मध्ये काय पाहिजे तर स्टॅटर क्लिक केलं. इथं किती फील्ड्स येतात भरायला? वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, लेजेंड हे 3 फील्ड करायचे आपण. 3 काहीतरी टाकू शकतो. मला एक सांगा एक्स ऍक्सिस कुठलं असतं? हॉरिझॉन्टल असतं का वर्टिकल असतं? वर्टिकल असतं का हॉरिझॉन्टल? हे एक्स असतं हे एक्स असतं. हा हॉरिझॉन्टल इज एक्स ऍक्सिस, वाय इज वर्टिकल. ठीक आहे. व्हॅल्यू कशात टाकतो आपण? एक्स मध्ये टाकतो की वाय मध्ये? डेसिमल व्हॅल्यू कुठलं याच्यात टाकतो? वर्टिकल हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल एक्स मध्ये. ठीक आहे. ठीक आहे आपण बघू. आपलं पाय चार्ट आठवतं का काल आपण बघितलेलं? ठीक आहे. त्यात काही नसतं. एक्स वाय एक काहीतरी टाकायचं ते देतं है ना. बार चार्ट बघितलंय कधी? आता इमॅजिन करा तुमच्याकडं इयर आहे पास्ट 10 इयर्स आहे. आता 2025 आहे ना. पास्ट 10 म्हणजे किती? 15 पासून आतापर्यंत तुमच्याकडे इयर आहे आणि अमाऊंट आहे त्यात की किती किती काय. आपण युजली कधीही असं काही आलं तर आपल्या माइंड मध्ये काय इमेज होतं? ठीक आहे मी सांगते 2010 मध्ये स्टॉक मार्केट बघितलंय का तुम्ही? ठीक आहे. ग्राफ असं असतं ना म्हणजे आपल्या हा काय असतं खाली इयर असतं. खाली इयर असतं व्हॅल्यू असतं. व्हॅल्यू असते ना ही एवढे इयर मध्ये हे केलं. मी उलटा बोलले का? उलटा बोलले मी. पहिले बरोबर बोलतो. हा एक्स ऍक्सिस कुठे आहे? नाही एकदा टाक ह्यात टाक. बाय ऍक्सिस मध्ये टाक. मी माझं ऑर्डर क्वांटिटी होती. हा ऑर्डर क्वांटिटी वापरली. अजून कुठले 3 फील्ड वापरले? सगळे सेमच वापरले सगळ्याला. ठीक आहे. हा आणि लेफ्टला आणि खालच्याला काय म्हणतो आपण? एक्स का वाय?
शिट, हे एक्सच असतं ना, हे वाय असतं. ग्राफ मध्ये आपण ग्राफ शिकलो ना. दोन मिनिटं. हा, मी माझ्याकडे आहे. तू पण शोध, तू पण शोध. वॉटर, ठीक आहे. बरोबर आहे. उभी म्हणजे horizontal हा, आणि म्हणजे vertical. अशी वर्टिकल. मी उलटा काय बोलते माहितीये का, मी असं वर्टिकल करत होते, असं व्हायचं काय. मी वाय ऍक्सेस मध्ये सब कॅटेगरी वाय ऍक्सिस मध्ये व्हॅल्यू असतं. करेक्ट. वाय मध्ये व्हॅल्यू असतं, एक्स मध्ये आपलं हे असतं, इयर असू दे किंवा कॅटेगरी असू दे, सब कॅटेगरी असू दे, कस्टमर असू दे, आणि एक्स ऍक्सिस म्हणजे काय असतं आपलं वैल्यू. ठीक है. ए ऑनलाइन कंफ्यूजन दूर हुआ ना, ये फेस टू फेस ज्यादा अच्छे से होता है. X मध्ये व्हॅल्यू आणि वाय Y मध्ये मध्ये वाय मध्ये व्हॅल्यू म्हणजे नंबर, इंटिजर, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, सम ऑफ सेल, सम ऑफ अमाऊंट, हे सगळं वाय मध्ये असतं. एक्स मध्ये फक्त नाव असतात. असं असं लक्षात ठेवा. एक्स गर्लफ्रेंड इक्वल्स टू कॅटेगरी, सब कॅटेगरी, इयर, है ना. ठीक आहे. माझे मग मी 2 मिनिटं. हॅलो, 10 मिनिट्स. ठीक आहे. ओके, करूया. सुरू कर ना. तू शेअर केलं का? ओके. पहिलं वाला झूम नाही होत आहे. ठीक आहे. पहिलं वाला कुठले? स्टॅक्ट आहे. स्टॅक मध्ये तू काय काय घेतलंय? वाय मध्ये नेम घेतलंय, एक्स मध्ये सम ऑफ क्वांटिटी घेतलंय, आणि लेजेंड मध्ये कॅटेगरी नेम. कॅटेगरी नेम कुठे दिसतंय तुम्हाला? हे कलर तू चेंजेस केले का? कलर्स ऑटोमॅटिकली. कॅटेगरी नेम ते लेफ्ट मध्ये दिसते. ट्रिम अँड, त्याला सवय झाली आहे वरती बघ, दिसतंय. होवर कर ना माऊस. हा, ते सगळं काय कॅटेगरी, सब कॅटेगरी आहे. सब कॅटेगरी नेम आहे. कॅटेगरी वरती आहे. करेक्ट. ठीक आहे. पुढं नेक्स्ट. आता कधी पण हे लर्न करायचंय तुम्हाला. ग्राफ तर कधीही डिफरन्शिएट करायचं. स्टॅक्ड बार आहे, स्टॅक कॉलम, दोघांत काय डिफरन्स आहे? ह्यात हे असं आलंय, वर्टिकल मध्ये ते हॉरिझॉन्टल, बस एवढंच फरक आहे. ठीक आहे. करेक्ट. सेम एवढंच फरक आहे ह्याचं. ठीक आहे. सिमिलर टू दॅट. त्याच्यानंतर कुठलं आपलं क्लस्टर. छोटं का झालं एवढं? तुझं स्क्रीन छोटं दिसतंय. तू हे कर ना, स्क्रीन झूम कर ना. हा, तिथनं कर. नाही होत आहे. थोडी झाली. टायर्स अँड ट्यूब्स आता वाचता येते, बट इट इज स्टिल नॉट व्हेरी गुड. तुझं इमेज ना हे नाहीये. ठीक आहे. एनिवेज दाखव मला. मी दाखवते, माझं दाखवते. मी डेटा हे नाही वापरले, मे बी म्हणून नसेल, पण इट्स डिफरंट. नेक्स्ट वाला शेअर कर. क्लस्टर्ड कॉलम असं होतंय ना. बघ आता बघा. ठीक आहे. पहिले रिपोर्ट मध्ये जा. चला स्टॅक्ड बार मध्ये जा. स्टॅक्ड बार सगळ्यात पहिले तुझं जे हे रिपोर्ट आहे ना, तुझ्या इथं टायर्स आणि ट्यूब्स मध्ये एकच हे लाईन आहे. करेक्ट. आता मी माझं स्टॅक्ड बार दाखवते, है ना. 2 मिनिटं मी शेअर करते. स्क्रीन दिसतीये का? एक मिनिट कर. दिसतंय माझं स्क्रीन? माझं कसं दिसतंय? हे ब्लू म्हणजे काय? ऍक्सेसरी. आणि मी डेटा वापरले दुसरं.
मी डेटा एक स्टँडर्ड डेटा आहे त्यात ते वापरले. क्वार्टर, सम ऑफ व्हॅल्यू आणि सिरीज. इथं सिरीज दिसतंय, इथं क्वार्टर दिसतंय. माझा क्वार्टर वाय ऍक्सिस मध्ये, सम ऑफ व्हॅल्यू एक्स ऍक्सिस मध्ये 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि 40 to so on. करेक्ट? तुम्हाला मॅक्सिमाइज दिसतंय ना हे की करू? ठीक आहे. एक्स मध्ये सम आहे आणि लेजिन मध्ये सिरीज आहे. हे ब्लू कलर म्हणजे सिरी टाइप ए, नेव्ही ब्लू म्हणजे सिरी टाइप बी, सिरीज सी म्हणजे हे ऑरेंज. क्वार्टर 3 मध्ये 50 झाले सेल्स. 50 रुपीज पकडा आतासाठी, है ना. 50 रुपीज क्वार्टर 3 मध्ये. ते सांगते का आपल्याला कुठलं सिरीज सेल झाले जास्त, ए बी का सी? सी म्हणजे कॅटेगरी. असं नाही. 0 to 50 जर मी तुझ्या मॅप मध्ये बघितलं तर ते दाखवतंय का? नाही. पण माझ्या मॅप मध्ये ते 50 दाखवतोय. ते डिवाइड पण करते की एवढं म्हणजे हे किती आहे? 20 ए झाले, 15 बी झाले, 10 सी झाले. ते सब डिवाइड पण करते. तुझ्या ह्याच्यात ते नाही होते कारण की ते कलरचं काहीतरी घोटाळा झालाय मला वाटतं. हे असं असतं स्टॅक्ट. एकाच्या वर. स्टॅक म्हणजे काय? एकाच्या वर एक. ठीक आहे. हे बार्स असे आहेत आणि तुम्ही कॉलम्स बघितलं तर असे येतील डेटा. ठीक आहे. तेवढंच डिफरंट आहे. स्टॅक्ट म्हणजे काय? एकाच्या वर एक. ठीक आहे. क्लस्टर्ड म्हणजे काय? कंबाईंड. ते पण बघूया. ठीक आहे. तर तुझं रिपोर्ट एकदा चेक कर का असं येते. हे स्टॅक्ट बार झालं. कॉलमला काय नाही होणार, फक्त हे असं चेंज होईल. एकाच्या वर एकच आहे, तसंच आहे, तेवढंच आहे. तिथं 820 होतं, इथं पण 820 आहे, फक्त असं आहे. हा, तेच डिफरन्स आहे. ठीक आहे. क्लस्टर्ड. इथं बघा, क्लस्टर्ड मध्ये त्यांनी काय केलंय? एकाच्या वर एक नाही टाकलंय, एकाच्या बाजूला, की पहिले ए आहे, मग बी आहे, मग सी आहे. त्यांनी कंबाईन नाही केले एकाच ह्याच्यात, त्यांनी वेगळे वेगळे दाखवले. कळलं? पहिलेच ए आहे तेवढंच आहे, 20च आहे, फक्त त्याचं प्रेझेंटेशन वेगळं झालं. इथं काय असतं, लोकांना कन्फ्युज होतील. एकाच्या वर एक आहे तर कन्फ्युज होऊ शकतात ना लोक. आणि मे बी डिफरंट डिझाईन, डिफरंट नीड्स. आता इथं सेपरेटली दाखवते. क्वार्टर 3 ला आपल्याला ए वाला सिरीज 20 झालंय, बी वाला 15 झालंय, सी वाला 10 झालंय. आता परत कॉलम मध्ये सेम आहे, फक्त हे चेंज झालंय त्याचं. ठीक आहे. 100% स्टॅक्ड. 100% स्टॅक ह्याचं डिफरेन्शिएट का केलंय हे नाही माहित, पण हे इथं पर्सेंट फक्त मला डिफरन्स दिसते. पर्सेंट पण आले इथं. 20 आहे ना, त्याच्यानंतर हा स्टॅक नाही, ते एवढं मला पण नाही माहित. पण तू ChatGPT नाही म्हटलं का डिफरन्स बिटवीन 100% अँड स्टॅक बार बघायचा. आणि 100% तिथं केलं की येतं ना, नाही येत का? ओव्हर केलं की माझ्याकडं व्हिज्युअलायझेशनचं काहीच नाहीये, कारण की खूप सारे व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे, बघूया. पण स्टॅक इन जनरल कळालं ना तुम्हाला? क्लस्टर्ड, स्टॅक. क्लस्टर म्हणजे काय, स्टॅक म्हणजे काय? स्टॅक म्हणजे एकाच्या वर एक, क्लस्टर म्हणजे कंबाईन करून एक ग्रुप करायचं, म्हणजे ते एका बाजूला एक असतं. असं पहिलं एक रिपोर्ट असं नसणार आहे, एका बाजूला एकच असतं. ठीक आहे. ऑनलाईन ओके. ऑनलाईन. आता माझ्या सगळ्या रिपोर्ट मध्ये बघा. ठीक आहे, आपण आता इथं बघूया. एक्स ऍक्सिस मध्ये क्वार्टर होता सगळ्या रिपोर्ट मध्ये. मी जर बघितलं रिपोर्ट, एक्स ऍक्सिस मध्ये माझं काय होतं? शिट नाही, हे तर चेंज होतं ओरिएंटेशन. व्हर्टिकल आहे म्हणून का? वाय ऍक्सिस मध्ये सम असतं. अच्छा, हे वाले बघूया. क्लस्टर कॉलम वाले बघूया. कॉलम वाले. कॉलम मध्ये सगळीकडे वाय मध्ये सम असतं आणि जिथं बार आहे तिथं वाय मध्ये व्हॅल्यू असणार, एक्स मध्ये हे असणार, काय असणार? टायटल, व्हॉट एव्हर. ठीक आहे. कळेल का? लक्षात राहील का? कधी वाय मध्ये व्हॅल्यू, कधी एक्स मध्ये पण व्हॅल्यू असते. ठीक आहे. ऑनलाईन ओके.
थम्सअप आलतं त्यांचं. चला ठीक आहे, आज आपण फर्स्ट लाईन कव्हर केली. उद्या तू आता सांगते असाइनमेंट सेकंड लाईन सगळे करून यायचे. फुल 6 आहे. नाही इथं येऊन ह्याच्या लवकर या, ह्याच्या सिस्टम मध्ये करा आणि मग मला शो करा, एक्सप्लेन करायचं नीट आणि तू मला डिफरन्स सांगायचा 100% अंडरस्टँड करा. ठीक आहे, जाऊया पुढं. फुल आपण आता आज काय बघणार आहे. अच्छा, तुम्हाला मी कालचं एक ते ड्रिल डाऊन होतं ना ते दाखव. कालचं आपलं हे आठवतं, मी हे केलं काय पाय चार्ट केलं ना आपण. त्यात मी 2 हे घेतलेले, काय घेतलेले, कॅटेगरीचं आणि सब कॅटेगरी पण होतं त्यात, करेक्ट. आणि त्यात ड्रिल डाऊन नव्हतं होत, आठवतं. शेअरिंग आहे की नाही आहे. हा, कारण की ते मी हे केलं, मी सिलेक्टेड स्क्रीनच शेअर केलं ना. 2 मिनिटं होईल शेअर, परत मी करते, ओपन करू का. किती लोक इथं दिसेल ना, साधं का दिसतंय का. मला सोडून मला सोडून असं ते काय. ओके डीए, ठीक आहे, मी शेअर करते, मला सांगा दिसतंय. विंडो डीए शेअर दिसतंय. मी काही चेंज नाही केलं म्हणून काय. सेल्स फॅक्ट ट्रान्सफॉर्म, मी काल मेजर्स शिकवले, करेक्ट. हा, 2 टाइप्स असतात मेजर्सचे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजे जे पॉवर बीआय क्रिएट करून देतं ना, पॉवर बीआय पण देतं आपल्याला सम, आपण बघितलं काय, दाखवते. हे सेल्स आहे, इथं बघा सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी आहे ऑलरेडी, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेलं हे आहे. पण इथं आपण चेंज करू शकतो, जे सम आहे त्याला आपण मिन मॅक्स काही करू शकतो. इथं असतं ना प्रॉपर्टी, मी काल दाखवली ना, म्हणून आपण मग मेजर वापरून एक फिक्स ते चेंज नाही करू शकतो. हे आता मेजर मी यूज केले ना, हे इथं आहे, हेच आहे कंपनीचं कार्ड मध्ये घ्यायचं, हे घेतलंय. तिथं ते सम आहे ना, मी तुम्हाला सांगितलं कस्टमर करू शकतो आणि परत येईल की काय हे व्हॅल्यू करेक्ट नाहीये. तर हे फिक्स ठेवायला आपण डॅक्स थ्रू सम काढू शकतो आणि ते शो करू शकतो, त्याला चेंज नाही होत. एकदा सम तर सम, एकदा फॉर्म्युला मध्ये सम केले तर समच, ठीक आहे. तर इम्प्लिसिट म्हणजे हे जे सिस्टम क्रिएटेड असतात ते. एक्सप्लिसिट म्हणजे एक्स म्हणजे बाहेरचं, म्हणजे मी डॅक्सनी वापर केले आणि केले म्हणजे ते एक्सप्लिसिट झालं. एवढंच डिफरन्स आहे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट, ठीक आहे. आणि युजली जर तुम्हाला कॉलम नाही करायचे तर मेजरच वापरायचं, दॅट इज बेस्ट प्रॅक्टिस. अजून एक माझं काल राहिलेलं, दॅट वॉज, हा राहिलेलं नाही, आपण हे कॉलम डिलीट करत होतो ट्राय, है ना, ते पण राहिलेलं आणि हे पण राहिलेलं, काय त्याचं सब फोल्डर है ना. तर मी काय करते आतासाठी, त्याला पहिले परत सेल्स मध्ये टाकते, 2च मिनिटं. काय काल आपण नाही का ते मेजरनी एक टेबल क्रिएट केलं नवीन, 1 मिनिट, मेजरनी डेटचं, हा ते वाले हो असाइनमेंट होतं, करेक्ट. टेबल क्रिएट केला. हा, तर मी टेबल क्रिएट केला, तर इथं टेबलचं नाव दिलं ना, तुम्ही दिलं तसं एम मेजर, ते नाव घेत नाहीये. दाखव मला रिनेम. एम डॉट मेजर, थांबा, झालं की. ते काय रेट आलं ना अजून. टू यूज स्पेशल कॅरेक्टर कुठं यूज केलंय तू. नाही थांब, ते वरती क्रॉस कर, ऑटो रिकवर काय ते क्रॉस कर, वरचं हा, ऑटो रिकव्हरी काय आहे फाईल,
होमला जा एकदा, रिफ्रेश कर, रिफ्रेश आहे का? अजून एक काहीतरी करायचं होतं मला. वेगवेगळी नावं बघितली तरी पण ते होत नाही. नाही असं नाही होणार, काहीतरी इश्यू असेल. एकदा डिलीट कर टेबल, केला ते एरर जाऊ दे, येलो कलरचं जे येतं ना ते वाला जाऊ दे. डिलीट कर, बाहेर ये, परत जा, डिलीट. हा डिलीट झालं का? झालं डिलीट. आता कर. टूल्स मध्ये टेबल टूल्स, हा न्यू टेबल लिहितं ना. नाही नाही, हे फॉर्म्युला कॉपी कर ना, हे फॉर्म्युला कॉपी कर, हे रो पर्यंत कॉपी कर, रो पर्यंत, हा कॉपी कर. हा परत डिलीट कर, नाही ते डिलीट कर, ते तिकडनं टेबल डिलीट कर. गाईज 2 मिनिटं, हे नंतर सांगायचं ना रे, ऑनलाईन असंच वाट बघते. असू दे आता कर. परत न्यू कर. हा नाव लिही आणि हे पेस्ट कर. आता नाव लिही इथं. हा पेस्ट कर, हा कर एंटर. काहीतरी ते सेव्ह करून ठेवलेलं, किंवा ते तू फॉर्म्युला नव्हतं टाकत ना पूर्ण, मला पण तसंच येत होतं येलो. ठीक आहे, चलो आता मी काय म्हणणार होते. ठीक आहे, मी हे सम परत सेल्स फॅक्ट मध्ये टाकलं आणि ते मी डिलीट केलं मेजरवाला टेबल माझ्या याच्यात. फर्स्टली ते ना टेबल नसतं करायचं, त्याला एंट्री डेटा म्हणून एक असतं आपल्या याच्यात, एंटर डेटा म्हणून दिसते माझं स्क्रीन. एंटर डेटाला क्लिक करायचं आणि फक्त इथं खाली नेम चेंज करायचं, एम मेजर्स, आणि लोड करायचं. लोड केलं, तिथं एम मेजर्स म्हणून एक येईल आणि त्यात ऍड करायचं. काय नाही दिसलं? काहीच नाही दिसलं. शिट का? तुम्हाला स्क्रीन दिसतंय ना माझं? अच्छा, मी एंटायर स्क्रीन नाही केलं. स्टॉप करते मी, 2च मिनिटं गाईस. एंटायर स्क्रीन शेअर, एंटायर स्क्रीन प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, दिसते आता? ठीक आहे, मी हे परत डिलीट करते. कुठे गेलं डिलीट? ठीक आहे, आता मी काल तुम्हाला सांगितलेलं टेबल क्रिएट करा, दॅट इज ऑल्सो वे. ओके, होत होतं आपलं, सेव्ह होत होतं त्याच्यात. पण अजून एक आहे, दॅट इज होम मध्ये आले, एंटर डेटा म्हणून आहे. ठीक आहे, क्लिक करायचं, इथं नाव खाली चेंज करायचं फक्त. दिसतंय हे खालचं, एम मेजर्स. ठीक आहे, आणि लोड केल्यावर हे लोड इथं येईल, टेबल हे येईल बघा, इथं आलं का? ठीक आहे, इथं मी परत ते सम क्वांटिटीला, अरे सम क्वांटिटी जे मेजर आहे त्याचं इथं चेंज करेन, एम मेजर्स करेन. एम मेजर्सला आलं, मग मी इथनं कॉलम डिलीट करू शकतो. ठीक आहे, टेबलला कंपल्सरी असेल कॉलम, ह्याला नसेल एंटर डेटा. ठीक आहे, आणि आता ह्याला मला सब फोल्डर मध्ये टाकायचंय. मी इथं शोधत होते या स्क्रीन मध्ये, करेक्ट. मॉडेलिंग मध्ये जायचं आणि इथं असतं, कुठे फॉर्मॅट नाही, डेसिमल नाही, होल नंबर, फॉर्मॅटिंग नाही रे, डिस्प्ले फोल्डर दिसतंय. मी इथं लिहिणार सेल्स वर्किंग, आलं का सेल्स, छोटं सब फोल्डर.
आता सेल्स रिलेटेड ह्यात ठेवा, परचेस रिलेटेड ह्यात ठेवा, वेअरहाऊस रिलेटेड नेक्स्ट फोल्डर करा, ओके. फायनान्स रिलेटेड नेक्स्ट करा, तुम्हाला जसं हवं तसं. तुम्हाला नीट करायचं असेल तुमचं काम तर यू कॅन मॅनेज इट. आता जे सेल आहे, आता परचेस करायचं तर ऍड कुठून करायचं? पहिले तू ऍड कर ना एक कॉलम, मग होईल ना. ओके ओके. पहिला एक मेजर ऍड कर, मग त्याला करून टाक. ठीक आहे, जायचं पुढं. ठीक आहे, एवढं कळलं. आता नेक्स्ट मी पाय चार्ट दाखवलं काल, करेक्ट. तर आपण काय करूया, हे यार हे मला वैताग येतोय, हे तर हाईट कर. ठीक आहे, परत अच्छा पाय चार्ट नाही, ट्री मॅप करूया. पाय चार्ट तर काल झालंय, आपण आज ट्री मॅप बघूया. ठीक आहे, ट्री मॅप टेबल शोधावं लागेल का. टी KPI स्लाइसर, हे ट्री मॅप. ठीक आहे, पायथन वगैरे येते ना, पायथन वगैरे टाकायचं करतो असं. कोण पीवाय लिहिले ते कुठे लिहिले PY? चार्टचे सेकंड लास्ट लाईन मध्ये पीवाय आर लिहिले. नाही मला दाखव. PY दिसतंय ना, हेच ते क्लस्टर वगैरे चार्ट मध्ये पीवाय लिहिले मला. तुमच्या ऐकायचं पण पायथन आर ट्रीच्या खाली. अच्छा अच्छा अच्छा, नाही ते इथे हे असेल ना, पायथन मला वाटतं पायथनचा इंटरफेस करतो. पायथन व्हिज्युअल काहीतरी, पायथन स्क्रिप्ट एडिटर मी यूज नाही केलं. पायथन कोण देतं कस्टमर, इंटिग्रेट पण नाही केलंय मी असं काय पायथनचं. इथं तुम्ही करून सांगा मला. ट्री मॅप घेतलं. ठीक आहे, हाय. आता मी ट्री मॅप मध्ये इथं टाकतीये कॅटेगरी. ठीक आहे, आपलं फर्स्ट हे कुठं गेलं, कॅटेगरी. ठीक आहे, कॅटेगरी नेम टाकतीये. ठीक आहे, आणि इथं डिटेल्स मध्ये काय टाकू. ठीक आहे, मी आता 1 at a टाइम टाकतीये. व्हॅल्यू डिटेल राहू द्या. व्हॅल्यू मध्ये मी काल काय टाकलेलं आपण, ऑर्डर क्वांटिटी, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे, आलं. कॅटेगरीचं आलं, हे आपण काल पण बघितलं. करेक्ट ना, काही नाहीये यात. खाली घेते मी थोडं. हाय हाय, आई एम गुड. मैं ना FC रोड के उधर थोड़ी देर से कॉल करूँ. आधा घंटा लगेगा मुझे. ठीक है, बाय. ठीक आहे, हे दुसरं मी काय केलं, कॉपी पेस्ट केलं है ना. मला आता फक्त एक चेंज करायचंय, दॅट इज, ओ शिट, एक चेंज करायचंय, दॅट इज इथं मी सब कॅटेगरी घेतली. ठीक आहे, ठीक आहे, आलं. आता मी बघा इथं ऍक्सेसरीज क्लिक करते, तर ते ऍक्सेसरीजचं सगळं दाखवते. बाईकचं हे जरा ग्रे आउट होतं, तुम्हाला थोडं बारीक नजर म्हणून मी म्हणतो. हे ग्रे आउट म्हणजे बाईक्स मध्ये नाहीये हे सगळे. हा, थोडं ते असं नाही, ग्रे आउट होतं म्हणजे बघा आता हे एवढं पार्ट ग्रे आउट झालं. ते क्लोदिंगचं सांगते काय काय, कॅप्स आहे, जर्सीज आहे, ग्लव्स आहे, फेंडर्स आहे. ठीक आहे, मी आता ऍक्सेसरीज मध्ये केलं तर टायर्स अँड ट्यूब्स. करेक्ट ना, हेच आहे ऍक्सेसरीज मध्ये. कॅप्स येणार का ऍक्सेसरीज मध्ये, म्हणजे क्लोदिंग असेल तर येऊ शकतो, बट असं नाही येणार बाईक्सच्या. बाईक मध्ये बघा, रोड बाईक, हेल्मेट, माउंटेन, हेल्मेट, माउंटेन, टोरिंग, हे पण आहे बघा, टोरिंग बाईक. जरा हे करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल हे ग्रेड आउट झालंय आणि हे काय म्हणतात, झूम इन झालंय. झूम, करेक्ट ना, त्याच्यावर स्पॉटलाइट आले. करेक्ट, हे काल एवढं. मी अजून एक बनवते, ठीक आहे, थोडं. आता मला तुम्ही डिफरन्स सांगायचा काय, मला बारीक नजर हवे. कॉपी पेस्ट करते, हे बघा, कॉपी पेस्ट आलं. अजून एक इथं ठेवते मी. ठीक आहे, आता माझं हे ह्यात मी काय करते, कॅटेगरी नेमच्या खाली सब कॅटेगरी पण टाकते, दोन्ही टाकते. ठीक आहे,
आता मला सांगा या इमेज मध्ये आणि ह्या इमेज मध्ये काय डिफरन्स आहे? हे तिन्ही इमेज मध्ये काय डिफरन्स आहे? व्हिज्युअल्स आहे ना हे तिन्ही व्हिज्युअल्स मध्ये काय डिफरन्स आहे? हे वालं म्हणून स्टार्टिंगला म्हटलेलं शातीर हवे डोळे. चलो स्क्रीन बार मोठं करते. मला वाटलंच म्हणून आय एम रेडी. ओके आतलं काहीच नाही डेटा बद्दल. अरे यार हुशार आहे त्याला शाबाश दे रे. ठीक आहे इथं बघा फिल्टर आणि फोकस मोड आहे इथं पण आहे. पण इथं जसंही मी 2 पॅरामीटर घेतले त्यांनी मला काय सांगितले? ड्रिल अप करायचे, तुला ड्रिल डाऊन करायचे, तुला हायरायटी पाहिजे, काय हवे नेक्स्ट लेवल काय करायचं. आता माझं काय तुम्हाला आठवतं मी इथं क्लिक केलं तरी ते येत नव्हतं. ह्याच इमेज मध्ये यायला हवं. मी क्लिक केलं नाही एकदा तर मला ते सब कॅटेगरी मध्ये घेऊन जायला पाहिजे. आता पण येतंय का? नाही, कारण की माझं ड्रिल डाऊन ऑफ आहे. तर ते ऑन कसं करायचंय? इथं एक ॲरो दिसतंय ड्रिल डाऊनचं, त्याला क्लिक करायचं. आता हे फोकस झालं, ब्लॅक आलं, बोल्ड झालं. आता मी क्लिक करते, गेलं आत गेलं आणि मग मी ड्रिल अपला करते तर बाहेर येईल. हे ऑन ऑफ आहे. ऑफ केलं मी आता. ठीक आहे ऑफ केलं. ठीक आहे हे काय आलं? आता हे हायरार्की गो टू द नेक्स्ट लेवल सेम आहे. ते क्लिक करतो आपण ते फक्त बटनच्या अनुसार. मी ते क्लिक करत होते मग ते जात होतं ना. हे बटन पण यूज करू शकतो. ठीक आहे एक्सपॅन्ड ऑल डाऊन 1 लेवल हायरार्की. ह्यानी काय केलं बघा. ऍक्सेसरीज टायर्स अँड टूल, ऍक्सेसरीज बॉटल अँड दिस, बाईक ऍक्सेसरीज हे, बाईक्स हे, क्लोथिंग कॅटेगरी सगळे दिलं. एकच ह्याच्यात सगळे दिले. त्याचं आणि ह्याचं मर्ज करून दिलं. हे फिल्टर आणि हे फोकस मोड, फोकस आउट, फोकस आहे. ठीक आहे इथं बॅक टू रिपोर्ट आहे. हे काय आलं? ड्रिल डाऊन ड्रिल अप. हे इझी आहे, काय एवढं हे नाही अवघड नाही आहे यात. हे तुम्ही जसं जसं वापराल ना रिपोर्टिंग टूल्स तुम्ही जसं जसं कराल तसं तसं तुम्हाला येत जाईल. ठीक आहे हे 3 डिफरंट मॅप्स आणि ह्याचा डिफरन्स काय आला राईट. टाइप्स ऑफ मेजर्स सांगितलं, फोल्डर सांगितलं मी, ड्रिल अप ड्रिल डाऊन, हायरार्की सांगितलं. आता आपण काम करू शकतोय, आपल्याकडे टाइम आहे. ठीक आहे हे मी सेव्ह करते. आपण डॅक्सचं माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे, पॉवर बीआयचंच डॉक्युमेंट आहे, त्यात डॅक्स आहे, त्याचं जरा गो थ्रू करूया. ठीक है ऑनलाइन इसमें कुछ डाउट? ड्रिल डाउन ड्रिल अप इसमें कोई डाउट? सगळं कळतंय ऑनलाइन ला? ठीक आहे आपण पुढे जाऊया. पॉवर बीआय डेस्कटॉप इथंच आहे माझ्याकडे ओपन. ठीक आहे हे तुम्हाला मी देते, प्रोव्हाइड करते, पण आता नाही, थोडं मला नंतर लक्षात द्या, कारण की मग ह्याचं आपण सेशन नाही झालंय ना अजून, थोड्या दिवसांनी करते म्हणजे मग तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे हे मी स्टार्टिंग पासून नाही घेते, फक्त तुम्हाला डॅक्सचं बघूया आपण, सिनडॅक कसं असतं. ठीक आहे मला तुम्हाला अजून एक मेन हे सांगायचं होतं, प्रायमरी की आणि फॉरेन की. प्रायमरी की तुम्हाला कळालंय सगळ्यांना? ऑनलाईन प्रायमरी की कळालंय? ऑनलाईन प्रायमरी की कळालंय? प्रणित चाललंय. ठीक आहे फॉरेन की काय असणार मग? करेक्ट, पण ते कुठं असेल मग? फॉरेन की कशाला म्हणाल? एका टेपामध्ये फॉरेन की आहे माझं, कस्टमर टेबल आहे त्यात फॉरेन की आहे, म्हणजे काय झालं? कस्टमर नेम मे बी कस्टमर आयडी. नाही ठीक आहे करेक्ट आहे तुझं, तू एकदम ह्यानी सांगून गेला, बट त्याचं अंडरस्टँडिंग कसं आहे मी दाखव. ठीक आहे आपलं प्रोडक्ट आहे आणि सब कॅटेगरी आहे, या दोघांत लिंक आहे.
कशात लिंक आहे? प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि इथं पण प्रोडक्ट सब कॅटेगरी. करेक्ट. कशात लिंक आहे? प्रोडक्ट सब कॅटेगरी की आणि इथं पण तेच आहे. ह्या टेबलमध्ये प्रोडक्ट सब कॅटेगरी इज अ फॉरेन की. बरोबर. इट्स अ फॉरेन की बिकॉज इट ऍक्ट्स एज अ प्रायमरी की इन दिस टेबल. आता कळतंय त्यांनी जे फटाफट बोलला. ठीक आहे. जेव्हा एका टेबलचं प्रायमरी की कुठल्या दुसऱ्या टेबलमध्ये असतं त्याला फॉरेन की म्हणतात. ठीक आहे. दिस इज यूज टू लिंक. आपण रिलेशन लावतोय ना. ठीक आहे. कळालं का? नक्की एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. कळालं का? ते लिंक करून आपण डेटा पुल करू. आता हे लिंक केलं म्हणून मला इथं कॅटेगरी नेम पण आलं, कॅटेगरी की पण भेटेल आणि सब कॅटेगरी नेम पण भेटेल मला, है ना. मी हे ह्या डेटाचं सगळं डेटा ऍक्सेस करू शकतो. कळलं? ठीक आहे. ऑनलाईन फॉरेन की प्रायमरी की कळालं? ओके. प्रणितच फक्त येते. केशर. ओके. मी नाही बघितलं, सॉरी. एकदम 2 मिनिटात आलं. केसकर का? सरनेम आहे त्याचं. ओके. ठीक आहे. आता काय प्रायमरी फॉरेन की काय आलं ना. ठीक आहे. जाऊया आपण ह्याच्यात. दॅट्स अ फुल फॉर्म. डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ठीक आहे. फॉर्म्युला दॅट ड्राइव्स पॉवर BI. कॅल्क्युलेटेड कॉलम्स, मेजर्स. कॅल्क्युलेटेड कॉलम्स काल आपण एक कॉलम ऍड केलं, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. ते कॉलम फॉर्म्युलानी बनलेलं तर त्याला कॅल्क्युलेटेड कॉलम्स. ठीक आहे. आणि मेजर्स तर फॉर्म्युलानेच बनतं आणि इट इज नॉट सेव्ड. तुम्ही काल बघितलं का? नोटीस केलं का? आपण काल काय ठीक आहे. नाही, ह्याचं सिम्बल आहे. ह्यानी पण कळेल तुम्हाला की हे मेजर आहे. टेबल नव्हे मेजर म्हणजे एखादी फील्ड जे कॅल्क्युलेट करून येते. ही कधी कॅल्क्युलेट होणार आता मी ते सांगते. आता मी तुम्हाला हे बघा, हे सम क्वांटिटी मी बनवली ना. आता मी जर ट्रान्सफॉर्म डेटाला गेलं तर हे दिसेल का मला? दिसेल का? नाही दिसणार. कारण की मी काल म्हटलेलं आहे दिस इज कॅल्क्युलेटेड, दिस इज नॉट स्टोर्ड. हे स्टोर नाही होत. हे जेव्हा फक्त रिपोर्ट रन करतात ना ते फटाफट फॉर्म्युला हे करतं आणि ते शो करतं डेटा. हा, इथं येणार नाही. इथं बघ, मी इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्म मध्ये माझं सेल्स टेबल दाखवते. इथं ऍडच नाही होणार ते मेजर. आहे का कुठं? ऑर्डर क्वांटिटी आहे माझं. टेबल नेम काय होतं? कॉलम नेम सम क्वांटिटी आहे का कुठं? नाही येणार ते, बिकॉज दॅट इज अ मेजर. इकडचे फील्ड तिकडे जाईल, तिकडचे फील्ड तिकडे क्रिएट केलेले इथं नाही येणार. इकडे तुम्ही मेजर नाही बनवू शकत, तिकडेच बनवता. ठीक आहे. तिकडे बनवलेले इकडे नाही येणार. कॉलम पण ऍड केलं ना तुम्ही इथं, ते पण नाही येणार. डाऊन कधी पण आपण वरनं खाली जातो का? खालनच वर येतो ना. म्हणजे नॉट हाय सॅलरी टू लो सॅलरी येणार का? नाही. आपण कधी प्रगती करणार नाही तसंच. तर हे कधी मेजर्स आहे ना ते खाली नाही येणार, ते तिथंच राहते. ठीक आहे. आता मी काय म्हणतो ते चला go beyond intuitive syntax, go beyond the capabilities, create formulas. 2 ways to use that, calculated आणि measures. ठीक आहे. मी देईल तुम्हाला कॅल्क्युलेटेड कॉलम्स. ठीक आहे. हे तुम्ही गो थ्रू करा, एवढं काही नाही आपण केलं. ऍड न्यू फॉर्म्युला बेस्ड कॉलम्स. फॉर्म्युला बेस्ड असतं. आता तुम्ही जर इथं आपलं बघितले आपले जे दुसरे कॉलम्स, चला मला डिफरन्स सांगा. सॉरी, इथं कुठे गेला? ट्रान्सफॉर्म मध्ये जाते. मी एखादं ठेवलंय का आपण? नाही ना, मी ते काढून टाकलं. हो ना, काढून टाकलं ना. ऑर्डर क्वांटिटी आहे. ऑर्डर क्वांटिटी आहे का? इथं मी एक ऍड केलं ना रे काल समवालं, ते डिलीट केलं का? मग परत डिलीट केलं का? न्यू मेजर करून नाही, न्यू कॉलम ऍड करते. सम क्वांटिटी इक्वल्स टू सम
सेल्स फॅक्ट, ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे. आता मला एक सांगा, इथं जाते, हे सगळे फील्ड्स मध्ये नजर नजर काय डिफरन्स आहे आणि शिट लास्ट मध्ये काय डिफरन्स, हे लास्ट वालं आणि या फील्ड मध्ये काय. सॉरी, डेटा वाईज नका सांगू मला, लुक वाईज सांगा, म्हणजे मी तुम्हाला फॉन्ट चेंज नाही, हे काहीतरी चेंज होतोय. अच्छा ओके, हे सम क्वांटिटी मध्ये फॉर्म्युला नाही आले, इथं फॉर्म्युला दिसते तुम्हाला, इथं नाही दिसणार कारण की दिस इज नॉट फॉर्म्युला बेस्ड. हा ठीक आहे. ओके पुढे जाऊया. Pro tip: calculated columns are typically used for filtering data rather than creating numeric values. पुढे जाऊया. कॅल्क्युलेट, तुम्ही एक्झाम्पल हे सगळं बघा. येस नो वाला त्यांनी ऑर अँड यूज करून कॉलम बनवले. ठीक आहे. टोटल क्वांटिटी सम केले. मेजर्स आर DAX फॉर्म्युला used to generate new calculated values. Measures aren't visible within the tables. They can only be seen within a visualization like a chart or a matrix. Visualization मध्ये तुम्हाला ते राईट साइड मध्ये दाखवतो डेटा मध्ये, पण तसं ते कॉलम मध्ये नाही येत. एवढं नको, 10 मिनिटं आहे. इथं डिफरन्स आहे, हे तुम्ही करू शकता. कधीही डिफरन्स म्हणजे गो थ्रू करायचं, म्हणजे आपल्याला दोन्ही याचं लक्षात येतं, लक्षात राहतं की तुम्हाला सेपरेटली कॅल्क्युलेटर कॉलमचं लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही कंपेअरिंग मध्ये बघा, कधी पण आपण खूप छान शिकतो. तर हे डिफरन्स बघा. मी सिंटॅक्स दाखवते फक्त एकदा मेजरचं आणि मग थांबूया. ठीक आहे. हे तुम्ही गो थ्रू करा, मी देईन तुम्हाला स्टेप बाय स्टेप. हा इथं आलं सिंटॅक्स आलं. ठीक आहे. DAX सिंटॅक्स. ठीक आहे. पहिले काय असतं, आपलं नाव असतं, आपल्याला जे पण द्यायचंय. ठीक आहे. त्याला काय म्हणतो, मेजर नेम. ठीक आहे. मला सम क्वांटिटीचं सम पाहिजे होतं, मी काय ठेवलं, सम क्वांटिटी, सम ऑर्डर क्वांटिटी. हे माझं नाव आहे, दॅट इज नथिंग बट या मेजर नेम. मग आहे फंक्शन सम. ते काय फंक्शन, फंक्शन आहे ना सम, काहीतरी करायला लावते, इनबिल्ट फंक्शन. ते सगळं फंक्शन झालं. त्याच्यानंतरचं जे पार्ट आहे त्याला दोन, आपण जे फील्ड टाकलं त्याला फक्त फील्ड नाही टाकलं ऑर्डर क्वांटिटी, त्याला म्हटलं सेल्स फॅक्ट टेबल मध्ये हे फील्ड आहे, तिकडचं सम कर. ऑर्डर क्वांटिटी दुसऱ्या ह्याच्यात पण असू शकतं, प्रोडक्ट मध्ये पण असू शकतं. त्याला कसं माहिती मला सेलचं हवं आहे ना, म्हणून टेबल डॉट हे. तर टेबल नेम आणि कॉलम नेम दोन पार्ट आहे. 4 पार्ट्स आहे. फर्स्ट इज द मेजर नेम, मग आहे फंक्शन, मग टेबल नेम, कॉलम. हे एवढं सिम्पल आहे, काहीच नाही आहे त्यात. ठीक आहे. हे एवढं कळालं. आणि ऑपरेटर्स आहे ते आपण उद्या बघूया. ठीक आहे. ऑपरेटर्स, ऑपरेशन्स तेवढंच राहिलंय, पण तेवढं कारण की खूप येतात. ठीक आहे. उद्या बघूया. ओके. DAX थोडं डिफिकल्ट होत आहे का? ठीक आहे. हा तेवढंच आहे, फक्त आपल्याला मल्टिपल, आता जसं रिक्वायरमेंट येईल. हे खूप छोटं छोटं आहे. समय हे झालं आपल्याला, कधी कधी फक्त क्वांटिटी असते आणि युनिट कॉस्ट असतं. आपल्याला सांगतात तुम्ही प्राइस करा, तर युनिट क्वांटिटी इंटू युनिट प्राइस, आपल्याला प्राइस भेटेल, कॉस्ट भेटेल, असं सगळं असतं. डोकं लावायला लागतं. ठीक आहे. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. मी ह्याचं चीट शीट आहे, सगळे फंक्शन्स कसं यूज केले हे सगळं ना, ते आहे आपल्याकडे अवेलेबल. मी शेअर करेन, पण मला वाटतं हे वीक होऊ द्या. थोडं DAX आपण पुढे जाऊया, मग मी शेअर करेन ऑनलाईन. ओके. एनी डाऊट? आणि प्रॅक्टिस करा प्लीज. उद्या सेकंड लाईन ऑफ व्हिज्युअलायझेशन. आय डोंट वॉन्ट टू हिअर. ओके चलो बाय ऑनलाईन. थँक यू गाईज.